नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज ओपनिंग मार्केटचं पॉझिटिव्ह साईडला होतं, फ्लॅट पण पॉझिटिव्ह होतं. 15-20 पॉईंट निफ्टी 30 पॉईंट मॉर्निंग सेशनला पॉझिटिव्ह होती, पण हायर लेवलवरून सेलिंग येत होतं. बँक निफ्टी ऑलमोस्ट 200-250 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये ट्रेड करत होती मॉर्निंग सेशनला आणि बऱ्यापैकी चांगलं सुरू होतं. पण दुपारी 12 नंतरनं मात्र मार्केटला सेलिंग प्रेशर यायला सुरुवात झाली आणि निफ्टीनं हळूहळू त्याची बढत 20-30 पॉईंट पॉझिटिव्ह होती ती गमावली आणि -40 ते 50 पॉईंट आली. आणि त्यानंतर मात्र जसं निफ्टीनं महत्त्वपूर्ण जो सपोर्ट होता 23,800-850 तो जसा ब्रेक केला आणि एंटायर क्लोजिंग सेशनपर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत निफ्टी जो आहे तो 23,800च्या खाली ट्रेड करत होता. आणि लास्टच्या 5 मिनिटांमध्ये 3:05 निफ्टी ऑलमोस्ट एका 5 मिनिटांच्या कॅन्डलमध्ये जवळपास या 5 मिनिटांमध्ये 250 पॉईंट मायनस गेली निफ्टी. म्हणजे 100-125 पॉईंट मायनस ट्रेड होत असलेली निफ्टी 3 वाजेपर्यंत 3:05 मात्र ऑलमोस्ट 400 पॉईंट मायनसमध्ये ट्रेड करत राहिली. 200-250 पॉईंट फक्त 5 मिनिटांमध्ये निफ्टीला क्रॅश आला. क्रॅशचं फारसं रिझन नव्हतं. टेक्निकली क्लोजिंग सेशनपर्यंत ज्या काही शॉर्ट पोझिशन्स होत्या, मार्केटला अपेक्षा होती की रिकव्हरी येईल 23,800-850च्या आसपास किंवा क्लोजिंगला रिकव्हरी येऊ शकते, पण तसं न होता क्लोजिंगला रिकव्हरी आली नाही. निफ्टी 23,800च्या खाली मेंटेन राहिली. त्यामुळं मार्केट जे इंट्राडे ट्रेडर्स होते मला वाटतं ते सगळ्यांनी सडनली स्टॉप लॉस ट्रिगर झाले, कारण डे क्लोजिंग येते दुपारी 3 ते 3:10च्या दरम्यान ऑलमोस्ट ऑटो स्क्वेअर अप सगळ्या ब्रोकर्स थ्रू सुरू असतं. त्यामुळे शेवटच्या 5 मिनिटांमध्ये 3 ते 3:05 या मिनिटांमध्ये मार्केटला जोरात फॉल बघायला मिळाला. जवळपास 250 पॉईंट निफ्टी 5 मिनिटांमध्ये. बँक निफ्टीसुद्धा जवळपास 500 पॉईंट पडली. 54,700वरनं ऑलमोस्ट 54,200 ते 300पर्यंत बँक निफ्टी खाली आली त्याच 5 मिनिटामध्ये 3:05 या दरम्यान. त्यामुळे क्लोजिंग सेशन शेवटचे अर्धा तासामध्ये निफ्टी ऑलमोस्ट आपणाला हा जो काही एंटायर फॉल आहे 350 पॉईंटचा तो मोस्ट फॉल जो आहे तो दुपारी 3 नंतर आला आहे. 3 ते 3:10 या 10 मिनिटांमध्ये आलं असं आपण म्हणू शकतो. तेव्हा बँक निफ्टीसुद्धा ऑलमोस्ट फ्लॅट पण पॉझिटिव्ह साईडला ट्रेड करत होती. 600 पॉईंट मायनस जी बँक निफ्टी गेली आहे ती मला वाटतं ऑलमोस्ट शेवटचे 500 पॉईंट जे क्लोजिंग सेशनमध्ये 3 वाजता ब्रेकडाऊन दिलं, त्यामध्ये बँक निफ्टीचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. बाकी ओव्हरऑल एफ-आयचं सेलिंग तर सुरूच आहे. किरकोळ एफ-आयज विक्री करत आहेत. US आणि इराणची डील आहे सीज फायर, त्याच्यामध्ये अप अँड डाऊन्स आहेत, पण हॉर्मोज जो आहे तो एक्सटेंड केले आहे, सीज फायर एक्सटेंड केले. बऱ्यापैकी हॉर्मोजमधून थोडीफार का होईना वाहतूक सुरू आहे परवानगी घेऊन. त्यामुळे मार्केटला एक कन्फर्म डील हवी आहे, न्यूज ब्रेक हवे आहे, क्रूड ऑइलच्या किमती खाली आल्या पाहिजेत, असं बऱ्याच प्रकारचं सिनियर आहे. त्यामुळे कोणतीही पॉझिटिव्ह न्यूज येत नाही. हाही एक रिझन आहे. शेवटच्या अर्ध्या तासामध्ये आजच्या मार्केटला जी काही पडझड आलं त्यामध्ये ह्या सगळ्या कारणांचा सुद्धा समावेश आहे. त्यामुळे ओव्हरऑल मार्केट जसं 23,800 ब्रेक केला आहे दुपारपासून त्यामुळे वीक होतं आणि आज जी क्लोजिंग आली 23,550च्या आसपास मला वाटतं मार्केट एक वीक क्लोजिंगला दिलेलं आहे. पण आज शेवटच्या अर्ध्या तासामध्ये हा जो फॉल आला आहे बघणं गरजेचं आहे की सोमवारी मॉर्निंगमध्ये हा रिकवर होतो का, कारण हा फॉल लार्जली शेवटच्या 3 ते 3:05 या 5-10 मिनिटांमध्ये झालेला आहे. तर मला वाटतं तो टेक्निकली असेल, इंट्राडे ट्रेडरच्या पोझिशन स्क्वेअर झाल्यामुळे असेल. त्यामुळे सोमवारचं ओपनिंग बघणं गरजेचं आहे. ग्लोबल क्यूज पॉझिटिव्ह राहिले आणि जो काय आत्ता शेवटच्या अर्धा तासाचा फॉल आहे जर निफ्टीनं मॉर्निंगलाच सोमवारी रिकवर केला तर मला वाटते थोड्याशा रिकव्हरीच्या होप्स बनतील. पण जर निफ्टी 23,600च्या खालीच ट्रेड करत राहिली तर मला वाटतं विकनेस सोमवारीसुद्धा मार्केटमध्ये कदाचित बघायला मिळू शकतो. तेव्हा सोमवारी ट्रेड करायचा असेल तर निफ्टीला 23,500 सपोर्ट आहे. 23,500च्या खाली गेला तर 23,200 ते 300पर्यंतची डिक्लायनिंग निफ्टीमध्ये परत पुन्हा येऊ शकते. हायर लेवलला 23,800 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. जर रिकव्हरी आली तर 23,800पर्यंत निफ्टी रिकवर होऊ शकतो. ह्या 23,500 आणि 23,800 या दोन महत्त्वपूर्ण सपोर्ट अँड रेजिस्टन्स लेवल सोमवारसाठी निफ्टीमध्ये आहेत. बँक निफ्टीमध्ये सुद्धा 54,000 लोअर लेवलला स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 54,000 ब्रेक केला तर फर्दर विकनेस बँक निफ्टीमध्ये येईल आणि फर्दर लोअर लेवल्स बघायला मिळतील. मे बी 53,500 ते 53,300पर्यंतच्या सुद्धा. त्यामुळे 54,000 ब्रेक केला तर बँक निफ्टीमध्ये विकनेस येईल. 54,000 सोमवारसाठी स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे. हायर लेवलला 54,700 जे शेवटच्या 5 मिनिटांमध्ये बँक निफ्टी 54,700पासून ब्रेक दिला, त्यामुळे 54,700 स्ट्रॉंग रेजिस्टन्स म्हणून सोमवारी ॲक्ट होईल. 54,700च्या वर निफ्टी गेला, बँक निफ्टी गेला तरच फर्दर रिकव्हरी येऊ शकते. या लेवल्सनुसार तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये सोमवारी ट्रेड करू शकता. आज NSEमध्ये 925 शेअर्स पडले, त्या बाजूला 2,081 शेअर्स पडले. निफ्टीमध्ये 7 शेअर्स पडले, त्या बाजूला 43 शेअर्समध्ये पडझड आहे. पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे. आज सेकंडरी साईजमध्ये आज IT सेक्टर
जवळपास पॉझिटिव्ह आला एंटायर दिवसभर. मॉर्निंगला जवळपास 2-3% पॉझिटिव्ह होता इन्फोसिस, पण मार्केटची डिक्लायनिंग जशी खाली आली तसं निफ्टीमध्ये IT सेक्टरमध्ये सुद्धा पडझड बघायला मिळाली. पण ओव्हरऑल पॉझिटिव्हमध्ये बंद झालं आहे IT सेक्टर. पण पडणाऱ्या सेक्टर्समध्ये आज मेटल, FMCG, फार्मा, बँक्स आणि एनर्जी अँड रिॲलिटी सेक्टर आहे. या सेक्टर्समध्ये पडझड झालेलं आहे. 1 ते 2% फॉल या सगळ्या सेक्टर्समध्ये बघायला मिळते. ग्लोबल मार्केट पॉझिटिव्ह आहेत, 0.5% युरोपियन मार्केट्स पॉझिटिव्ह आहेत. आजचा फॉल आला आहे तो फक्त आपल्या मार्केटच्या अनुषंगानं आला आणि खास करून शेवटच्या अर्ध्या तासामध्ये आला आहे. डाव फ्युचर्स 50 पॉईंट पॉझिटिव्ह आहे. त्यामध्ये युरोपियन मार्केट, US मार्केट आज रात्री पॉझिटिव्ह क्लोज झाले. ओव्हर द विकेंड काही ट्रेड US इराणमध्ये काही डीलची न्यूज आली. पॉझिटिव्ह ओपनिंग असेल तर आपण मला वाटतं सोमवारी पॉझिटिव्ह ओपनिंग करू शकतो निफ्टीमध्ये, पण हायर लेवल FIचं सेलिंगमुळे थोडंसं कॉशियस राहणं गरजेचं आहे. तर बघूया मार्केट सोमवारी कशा पद्धतीनं बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्याला सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.